आणि आणखीन एक मोठी बातमी येते, त्या 17 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 17 जूनपासून सलगपणे 3 आठवडे हे अधिवेशन चालेल। 21 आणि 24 जूनला अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकते, तर अधिवेशनात 18 जूनला बजेट सादर केलं जाऊ शकतं। 21, 24 किंवा 18 असे त्यातल्या तारखा असू शकतात। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, गेल्या 2 महिन्यापूर्वी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यामध्ये जे मागण्या मान्य करण्यात आल्या त्यापेक्षाही पुढे जे अर्थसंकल्प या ठिकाणी मांडायचा होता तो मांडण्यासाठी आता 17 जूनला अधिवेशन या ठिकाणी होईल आणि पावसाळी अधिवेशनात संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात येणार आहे। 17 जूनला या ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू होईल आणि 18 तारखेला अर्थसंकल्प होईल। कारण यापूर्वी अंतरिम बजेट जे आहे ते सादर करण्यात आलं होतं, ते मंजूर करण्यात होतं, पण आता पूर्ण बजेट जे आहे ते 18 तारखेला या ठिकाणी विधानसभेत मांडण्यात येईल। हे अधिवेशन जे आहे 3 आठवड्यांचं राहणार आहे। कारण गेल्या वेळेप्रमाणे नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती, त्याचप्रमाणे यावर्षी देखील पावसाळी अधिवेशन हे नागपुरात होतं का याकडे लक्ष लागलं होतं, पण पावसाळी अधिवेशन आता यापुढे मुंबईमध्येच होईल हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि 3 आठवड्यांचं कामकाज जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे।